तुम्हाला जर्मनीत किती पगार मिळू शकतो यावर थोडंसं डिस्कस करू. तर जे साधारण जॉब असतात इथं, म्हणजे इथं मिनिमम वेजचा क्रायटेरिया आहे आणि मिनिमम वेजनुसार म्हणजे कमीत कमी तुम्हाला 12 ते 15 युरो तासाची मिळायला पाहिजे. आता एका युरोची किंमत 105च्या आसपास आहे. आपण सरळ सरळ तुम्ही हिशोबासाठी 100 रुपये पकडून घ्या. म्हणजे जर 100 युरो मी सांगितले तर सरळ सरळ 10,000 रुपये. ठीक आहे. तर जे अनस्किल्ड लेबर आहे, म्हणजे जे साधारण कामं वगैरे करतात, तर ते महिन्याचं त्यांचं 2200 ते 3000 युरोपर्यंत त्यांना पगार मिळून जातो. त्याच्यामधले मग टॅक्सेस वगैरे कटतात. तरी त्यांचा टॅक्सेस वगैरे कटून त्यांना 1800 ते 2000 रुपये मिळू शकतात. आणि जे इंजिनिअरिंगवाले वगैरे झाले, मॅनेजमेंटमध्ये जे आहेत ते, तर यांचा पगार 3500 युरो ते 5000 युरोच्या दरम्यान राहू शकतो. आणि टॅक्सेस वगैरे कटल्यानंतर तुम्हाला इन हँड 2500 युरो पासून तर 3500 युरोपर्यंत सॅलरी येऊ शकते महिन्याची. ठीक आहे. आता सॅलरी डिपेंड करते ही तुम्ही कोणत्या सिटीमध्ये आहात, आणखी कोणत्या पोझिशनला आहात, तुमचा एक्सपिरियन्स काय आहे आणि स्किल्स वगैरे कसे आहेत, आणि तुमची ग्रोथ डिपेंड करते तुम्हाला जर्मन लँग्वेज किती येते. म्हणजे तुम्हाला एखादी पोझिशन मिळाली, पण त्यामध्ये जर तुम्हाला पुढं प्रमोशन वगैरे हे ते वगैरे करायचं आहे समजा, तर तुम्हाला मग जर्मन लँग्वेज तिथं हेल्प करते. ठीक आहे. स्टुडंट्स इथं पार्ट टाइम जॉब करून 800 ते 1200 युरोच्या दरम्यान कमवू शकतात, कारण त्यांना आठवड्याचे फक्त 20 तासच काम करण्याची परमिशन असते. इथं पगार तर चांगला मिळतो, पण टॅक्सेस कटल्यानंतर जो पैसा हाती येतो त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. म्हणून तुमचे जे एक्सपेन्सेस आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मॅनेज करणं गरजेचं आहे. जिथं पण पैसे वाचू शकतात तिथं वाचवण्याचा प्रयत्न करावा लागतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खर्च किती येतो महिन्याचा ते डिस्कस करू.